नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी एक नवीन टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन आलोय। तुम्ही थंबनेल बघितला असेल, तुम्हाला ऑलरेडी समजलं असेल आज कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ होणार आहे। मित्रांनो, जर तुमची एसएससीजीडी मध्ये हाईट बसत नसेल तर तुम्हाला सुद्धा हाईट मध्ये सूट भेटणार आहे। तुम्ही बरोबर ऐकताय, तुम्हाला सुद्धा हाईट मध्ये सूट भेटणार आहे। जर तुम्ही डी सर्टिफिकेट काढून भरतीला घेऊन गेले तर तुम्हाला हाईट मध्ये आणि चेस्ट मध्ये सूट भेटत असते। आता मित्रांनो, ती सूट कशी भेटणार, डी सर्टिफिकेट कसं असतं, डी सर्टिफिकेट कुठं भेटत असतं आणि कसं काढायचं असतं, त्यावरती सिग्नेचर आणि स्टॅम्प कोणाचा घ्यायचा असतो, ते कसं भरायचं असतं, पूर्णपणे आज फुल डिटेलमध्ये फुल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवीन भरतीचे अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहतील। आणि मित्रांनो बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खास करून तुमच्या डिमांडवरती हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। आपण याच्या अगोदर एसएससीजीडी भरतीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात त्यावरती व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये मी डी सर्टिफिकेटचा उल्लेख केला होता। त्यामध्ये सांगितलं होतं, जर तुम्हाला डी सर्टिफिकेटवरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा। बऱ्याच आपल्या मित्रांनी व्हिडिओच्या खाली कमेंट पण केल्या आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा मेसेज केले की डी सर्टिफिकेटचा फॉर्मॅट सेंड कर। तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये फॉर्मॅट पण मिळून जाईल आणि पूर्णपणे माहिती पण मिळून जाईल। आणि मित्रांनो, जर तुम्हाला कोणत्याही एक नवीन टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल किंवा कोणताही व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करत चला। जर चांगला टॉपिक असेल तर तुमचा भाऊ तुमच्यासाठी नक्कीच व्हिडिओ बनवेल। तर चला मित्रांनो, डी सर्टिफिकेट कसं असतं आणि त्याच्यावरती कोणाचे सिग्नेचर घ्यायचे, ते कसं भरायचं असतं, मी तुम्हाला पूर्णपणे स्क्रीनवरती माहिती सांगतो। तुम्ही त्या स्क्रीनवरती माहिती बघू शकता। डी सर्टिफिकेट कसं बनवायचं, त्यावरती सिग्नेचर कोणाची घ्यायची, ते कसं असतं, त्याचं फॉर्मॅट कुठं भेटणार आहे, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे आणि पूर्णपणे माहिती सांगणार पण आहे। तर व्हिडिओ कोणी स्किप करू नका। जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल, बाकी अधुरी माहिती घेऊन त्याचा काही उपयोग होत नाही। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण एसएससीजीडीचं बेसिक फिजिकल स्टँडर्ड बघू। मेल कॅन्डिडेटसाठी 170 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे, फिमेल कॅन्डिडेटसाठी 157 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे। आता याच्यामध्ये हाईटमध्ये सूट कशी भेटते बघा। जर तुम्ही मराठा असेल तर मराठावाल्यांसाठी जर तुम्ही डी सर्टिफिकेट बनवलं तर तुम्हाला 165 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे आणि फिमेलसाठी 155 सेंटीमीटर हाईट असली पाहिजे। म्हणजे ही जी हाईट आहे ही तुम्हाला डी सर्टिफिकेटना सूट भेटणार आहे आणि तुम्हाला तेवढी हाईट पाहिजे। त्यानंतर इथं स्क्रीनवरती बघू शकता, हे आहे डी सर्टिफिकेटचं फॉर्मॅट। आता मित्रांनो, जर तुम्ही हे डी सर्टिफिकेट बनवून भरतीला घेऊन गेले तर तुम्हाला हाईटमध्ये आणि चेस्टमध्ये सूट दिली जाते। आणि तुम्ही इथं बघू शकता, हे फक्त मराठावाल्यांसाठीच आहे। आता याच्यामध्ये मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात अगोदर काय करायचं, हे जे फॉर्मॅट आहे याची तुम्हाला सगळ्यात अगोदर झेरॉक्सच्या दुकानात जायचं आणि A4 साईजवरती तुम्हाला प्रिंट काढून आणायची आहे। प्रिंट काढून आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथलची तुमची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे। जसं की तुम्ही बेसिक इन्फॉर्मेशन तुमची भरताल तर तुम्हाला इथं सिग्नेचर आणि स्टॅम्प घ्यायचा आहे। आता तुम्ही सिग्नेचर कोणाची, DMची घेऊ शकता, SDMची घेऊ शकता किंवा तहसीलदारची घेऊ शकता। जर तुमच्याकडे तहसीलदार असेल तर तहसीलदारची तर तुम्हाला सिग्नेचर आणि स्टॅम्प घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथं डेट टाकायची आहे, प्लेस टाकायचा आहे। आता मित्रांनो बघा, नुसतं तुम्हाला सिग्नेचर घेऊन उपयोग नाही आणि तुम्हाला नुसतं सिग्नेचर पण लगेच देणार नाही ते, त्यांना तुम्हाला प्रूफ द्यावा लागेल की तुम्ही मराठा आहे म्हणून। आता प्रूफमध्ये तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट जोडू शकता, एक तर मराठावाल्यांना कास्ट सर्टिफिकेट नसतं तर त्यासाठी तुम्ही तुमचं शाळा सोडल्याचा दाखला जोडू शकता। मित्रांनो, शाळा सोडल्याचा दाखला का, तर शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती तुमची जात मेन्शन असते। तुम्हाला एक डेमो म्हणून मी इथं दाखवतो, तुम्ही इथं बघू शकता स्क्रीनवरती। इथं मित्रांनो, इथं धर्म आणि जात मेन्शन आहे बघा, हिंदू मराठा, हे असं तुमच्या दाखल्यावरती मेन्शन असलं पाहिजे। तेव्हाच ते तहसीलदार म्हणा किंवा SDM म्हणा, हे तुम्हाला तेव्हा सिग्नेचर देणार आहे आणि हे तुमच्याकडे प्रूफ असलं पाहिजे। जेव्हा तुम्ही डी सर्टिफिकेट बनवून भरतीला घेऊन जाताल तर डी सर्टिफिकेटच्या सोबत तुम्हाला तुमचं शाळा सोडल्याची दाखल्याची झेरॉक्स पण तुम्हाला अटॅच करून द्यायची आहे, कारण की भरतीला ते तुम्हाला तिथं दाखला सुद्धा मागतील। त्यामुळे तुम्हाला हे दोन्ही डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे आणि तुमच्याकडे जोडून तुम्हाला त्यासोबत अटॅच करून ठेवायचे आहे। एक तर तुम्ही डी सर्टिफिकेटचे 2-3 झेरॉक्स तुमच्याकडे एक्स्ट्रा काढून ठेवायचे आणि प्लस तुमच्याकडे ओरिजिनल सुद्धा असलं पाहिजे। मित्रांनो, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं डी सर्टिफिकेट सोबत तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जाऊ शकता। याच्यामध्ये तुम्ही तुमचा फक्त शाळा सोडल्याचा दाखला आणि अदर डॉक्युमेंट तुम्ही तुमच्यासोबत राहू द्या। जर त्यांनी एक्स्ट्रा मागितले तर तुम्ही त्यांना ते दाखवू शकता आणि इझिली सिग्नेचर घेऊ शकता। बाकी हे जे डी सर्टिफिकेटचं फॉर्मॅट आहे की हे तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती मिळून जाईल। तुम्ही तिथून डाउनलोड करून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवू शकता आणि त्याची झेरॉक्स मारून घेऊ शकता। मित्रांनो, डी सर्टिफिकेटबद्दल तुम्ही पूर्णपणे माहिती जाणून घेतली असेल, तुम्हाला पूर्ण माहिती समजली पण असेल। मित्रांनो, आता जर तुम्ही मराठा असेल आणि तुम्हाला जर हाईटमध्ये सूट पाहिजे असेल तर तुम्ही लवकर हे डी सर्टिफिकेट काढून घ्या आणि जेव्हा पण तुमचा फिजिकल राहील तेव्हा तुम्ही डी सर्टिफिकेट तुम्ही भरतीला घेऊन जा, तुम्हाला हाईटमध्ये 100% सूट भेटेल।
मित्रांनो, हे जे डी सर्टिफिकेट आहे हे जेव्हा आपली SSCGDची ऑफिशियल नोटिफिकेशन येते त्याच्या खाली अटॅच केलेलं असतं आणि त्याच्यामध्ये सांगितलं असतं ज्या मित्रांना हाईटमध्ये आणि चेस्टमध्ये सूट पाहिजे तिने हे डी सर्टिफिकेट बनवून आणा, तुम्हाला हाईटमध्ये 100% सूट भेटेल. मित्रांनो, ह्या डी सर्टिफिकेटबद्दल किंवा SSCGD भरतीबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही क्वेश्चन असेल किंवा काही माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की विचारू शकता, तुम्हाला रिप्लाय 100% भेटेल. आणि जर मित्रांनो चांगला टॉपिक असेल तर तुमचा भाऊ तुमच्यासाठी 100% व्हिडिओ बनवणार. तर मित्रांनो कमेंट करत चला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. मित्रांनो, हे डी सर्टिफिकेटचं फॉर्मेट तुम्हाला आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती मिळून जाईल आणि ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये इंस्टाग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही इंस्टाग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता आणि त्यावरती आपण JKGHच्या नोट्ससुद्धा अपलोड करत असतो. तर तुम्ही नक्कीच आपल्या इंस्टाग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि मित्रांनो तिथून तुम्ही डी सर्टिफिकेटचं फॉर्मेट डाउनलोड करून पूर्णपणे ते भरून पूर्णपणे त्याच्यावरती सिग्नेचर स्टॅम्प घेऊन तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता आणि भरतीला घेऊन जाऊ शकता. तुम्हाला त्याचा 100% फायदा होईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांसुद्धा मदत होईल. आणि आपले चॅनल तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवीन भरतीची अपडेट नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहतील. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.